अकोला जिल्ह्यासह राज्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने सतर्क भूमिका घेतली आहे। प्रत्येक कॅबिनेट बैठकीत पाणी व पिकांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जात आहे। यंदा कमी पावसाची शक्यता आणि वाढती पाण्याची कमतरता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत कामांना गती देणे, परिस्थितीनुसार टँकर सुरू करणे, विहिरी अधिग्रहित करणे तसेच भीषण टंचाई असलेल्या भागांमध्ये जलस्रोतांद्वारे पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पाणी टंचाई गंभीर स्वरूप धारण करू नये यासाठी शासन स्तरावर सर्वंकष नियोजन करण्यात आले असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्व स्तरावर अगदी राज्य शासनाच्याही प्रत्येक कॅबिनेटमध्ये पिकाचा अहवाल, पीक परिस्थितीचा अहवाल आणि त्यानंतर पाणी टंचाईचा अहवाल हा दर मंगळवारी कॅबिनेटमध्ये स्वतः मुख्यमंत्री घेतात। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर पाणी शी संबंधित असलेल्या सर्व विभागांना सूचना वेगवेगळ्या स्तरावर देण्यात आलेल्या आहे आणि स्वतः शासन प्रत्येक दिवसाला या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि त्या अनुषंगाने कुठला पाणीचा जो साठा आहे तो सुरक्षित ठेवला पाहिजे, किती ठेवला पाहिजे आणि भविष्यात जो पाऊस पडणार आहे त्याचा वेध घेऊन कशा उपाययोजना करायच्या यावर पूर्ण नियोजन सरकार करते आहे आणि हे अंतिम झाल्यानंतर आपल्या समोर ठेवण्यात येईल। ज्या उपाययोजना आज उन्हाळ्याच्या करायला पाहिजे त्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या। आपण पाहिलं असेल की टँकर पूर्वी जे होते त्यानंतर जलजीवन सारख्या योजना झालेल्या आहेत आणि पाणी टंचाईचा आढावा प्रत्येक पंचायत समितीमध्ये बीडीओंनी घेतलेला आहे आणि जसे जिथे पाणी लागेल वेळ पडल्यास टँकर सुद्धा सुरू करण्यात येतील, विहिरी अधिग्रहण करण्यात येतील आणि इतरही उपाययोजना ज्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाईपलाईन टाकून जर पाणी आणायचं असेल एखाद्या जलाशयातून त्या सुद्धा करण्याचे आदेश सर्व स्तरावर दिलेले आहेत आणि त्या गरजेनुसार पूर्ण करण्यात येतील।